महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई, एफडीएची धडक कारवाई, गोरज भंडाराला कुलूप, शेतकऱ्यांचा आक्रोश, 5,000 ग्राहकांची अडचण, अन्न सुरक्षा की उपजीविकेचा प्रश्न, वर्ध्यात मोठा वाद, 5,000 ग्राहकाचे पत्र तुकाराम मुंढे समोर, बनले मोठे आव्हान, भेसळखोरा विरोधात राज्यभरात धडक कारवाया सुरू आहेत। अन्न सुरक्षेच्या नावाखाली नियमाची कठोर अंमलबजावणी केली जात आहे, असे 5,000 शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। काय आहे संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आणि या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे तर ते मोठं नाव, या केंद्रस्थानी कठोर प्रशासकीय निर्णयासाठी ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे। मात्र वर्ध्यातील एका कारवाईने आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे। कारण ज्या कारवाईचं स्वागत व्हायला हवं होतं, त्याच कारवाईच्या विरोधात आता शेकडो शेतकरी, हजारो ग्राहक आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत। स्वातंत्र्यपूर्व काळापासून गांधीवादी विचारवंत चालणाऱ्या आणि वर्ध्याच्या सामाजिक संस्कृतीचा जीवाचा अविभाज्य भाग असलेल्या गोरज भंडारा NDFने सील केल्यानंतर केवळ एका संस्थेचे उत्पादन बंद झाले नाही, तर शेकडो कुटुंबियाच्या उपजीविकेवर, हजारो ग्राहकाच्या प्रश्नावर, दैनंदिन जीवनावर, गरजावर परिणाम झाला आहे। त्यामुळे आता हे प्रश्न उपस्थित होत आहे की कारवाई केवळ अन्न सुरक्षिततेसाठी होती की तिचे परिणाम सामान्य माणसासाठी अधिक गंभीर ठरत आहेत। नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वर्धा जिल्ह्यातील गोरज भंडार ही केवळ दूध विक्री करणारी संस्था नाही, तर अनेक दशकापासून शेतकरी, ग्राहक आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणून ओळखली जाते। गांधीवादी विचारवंतेतून सुरू झालेल्या या संस्थेने वर्षानुवर्ष स्थानिक दूध उत्पादकाचा बाजारपेठ उपलब्ध करून दिली। मात्र अन्न आणि औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीनंतर संस्थेतील दूधजन्य पदार्थाचे उत्पादन असुरक्षित वातावरण होत असल्याचा ठपका ठेवत उत्पादन आणि विक्रीवर बंद घातली। यामुळे 25 लाख रुपयांचा तयार आणि उत्पादन साठाही जप्त करण्यात आला। प्रशासनाच्या दृष्टीने ही कारवाई नियमानुसार असली तरी तिचे परिणाम मात्र दूरगामी ठरत आहेत। कारवाईनंतर गेल्या 8 दिवसापासून गोरज भंडाराचं उत्पादन आता ठप्प पडलेलं आहे। दररोज सुमारे 9,000 लिटर दूध संकलित करणारी ही संस्था बंद झाल्यामुळे जवळपास 600 दूध उत्पादन शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे। अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या संस्थेवर अवलंबून आहे। दूध हा असा व्यवसाय आहे जो थांबवता येत नाही। जनावरे दररोज दूध देतात, मात्र ते विकण्यासाठी खरीददार नसेल तर शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो। काही शेतकरी कमी दरात दूध विकण्यास भाग पडत आहेत, तर काहींना पर्यायी बाजारपेठच उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। या कारवाईचा परिणाम फक्त शेतकऱ्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, वर्धा शहरातील हजारो ग्राहकांनी याचा फटका बसत आहे। गोरज भंडारच्या माध्यमातून दररोज हजारो कुटुंबांना दूध पुरवले जात होते। संस्थेची 11 विक्री केंद्र आणि घरपोच वितरण व्यवस्था अनेक वर्षापासून कार्यरत होती। मात्र उत्पादन बंद झाल्यानंतर ग्राहकांना पर्यायी दूध शोधावं लागत आहे। अनेकांनी नियमित आणि विश्वासार्ह दूध पुरवठा खंडित झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे गोरज भंडारचा गोरज पीक आणि इतर दूधजन्य पदार्थही ग्राहकांनी लोकप्रिय होते, ज्यांचे उत्पादन पूर्णपणे आता थांबवलेले आहे। तुकाराम मुंढे यांनी मोठी कारवाई केल्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आणि स्थानिकांमध्ये सुद्धा आक्रोश दिसून येत आहे। या परिणामाचा उलटा परिणाम होऊन काय तुकाराम मुंढेवर कारवाई केली जाणार, परंतु पाहूया या पुढे विशेष माहितीमध्ये। दरम्यान या प्रश्नावर आता सामाजिक आणि राजकीय स्तरावर चर्चा सुरू आहे। शेतकऱ्यांनी, ग्राहकांनी एकत्र येत मूक मोर्चा काढला असून आता हा हजारोहून अधिक म्हणजेच की 600 शेतकरी समूह हा पत्राद्वारे थेट FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दाद मागणार आहे। याची भूमिका स्पष्ट जर झाली आहे तर काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात आम्ही तयार आहोत। मात्र संस्था पूर्णपणे बंद झाल्यामुळे हजारो लोक अडचणीत सापडले आहेत। त्यामुळे उत्पादन तातडीने सुरू करण्यासाठी पर्यायी मार्ग काढावा अशी त्यांची मागणी आहे। मात्र दुसरीकडे प्रशासनाचा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे। नागरिकाच्या आरोग्याशी संबंधित बाबीमध्ये कोणतीही तडजोड करता येणार नाही, असे FDAचे मत आहे। उत्पादन प्रक्रिया नियमानुसार असेल तर कारवाई करणे आवश्यक आहे। आता खरीद जर बघितलं तर अन्न सुरक्षिततेचे निकष कायम ठेवत शेतकरी आणि ग्राहक कर्मचाऱ्याचे हिताचे संरक्षण करतात आणि त्याच्यावर तोडगा शोधण्याची भेसळ कारवाई करत आहे। भेसळयुक्त पदार्थ हे जमणार नाही, आवश्यक आहे याबाबत कुणालाच दुमत नाही। पण या कारवाईची किंमत जर शेतकरी, ग्राहक आणि
कामगारांना मोजावी लागत आहे, तर त्यासाठी पर्यायी व्यवस्था कोण उभी करणार? जर गोरज भंडारामध्ये त्रुटी होत्या तर त्या दुरुस्त करण्यासाठी वेळ देऊन उत्पादन सुरू ठेवण्याचा पर्याय नव्हता का? आणि जर नियम सर्वांसाठी समान असतील तर वर्धेकरांचा प्रश्न आहे की अशाच प्रकारचा कठोर कारवाई इतर सर्व डेअरी आणि खाद्य आरोग्यावरही होत आहे का? आज जर प्रश्न केवळ एका संस्थेचा नाही तर शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा, ग्राहकांच्या विश्वासाचा आणि प्रशासनाच्या निर्णयामधील संतुलनाचा आहे. आता पाहावं लागेल की शासन आणि NDF वाढत्या नाराजीला कसं उत्तर देणार आणि गोरज भंडाराचं कुलूप नेमकं कधी उघडणार? तुकाराम मुंढेने केलेली कारवाई आणि शेतकऱ्यांमधला आक्रोश याच्यावर तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की नोंदवा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करून चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.